हरताळका व्रत हे फक्त सुवासिनींनी करायचे व्रत नसून हे शक्यतो कुमारिकेंनी करायचे व्रत आहे। सुवासिनींनी सुद्धा आपल्या मंगल वैवाहिक आयुष्यासाठी हे व्रत नक्की करावे, पण शक्यतो आपल्या घरातील मुलींना हे व्रत करायला सांगा। मुलींच्या पत्रिकेमधील जे दोष असतील किंवा आणखीन काही अडचणी असतील तर त्याच्यावरती ह्या व्रतामुळे फरक पडतो। कारण जसं भगवान शिवांसारखा नवरा पार्वतीला मिळाला तसंच आपल्या मुलीला सुद्धा योग्य जोडीदार मिळण्यासाठी हे जो उपवास आहे तो पारणं झाल्यानंतर म्हणजे दुसऱ्या दिवशी सोडायचा आहे। दुसऱ्या दिवशी जेव्हा तुम्ही दही भाताचा नैवेद्य शंकराला दाखवायचा आहे आणि त्यानंतरच आपल्या पूजेची सांगता करायची आहे आणि त्यानंतर दही भात खाऊन हा उपवास सोडायचा आहे। त्याचबरोबर ह्या उपवासामधला आणखीन एक महत्त्वाचा नियम म्हणजे हा उपवास आळणी करायचा असतो। अर्थात माता पार्वतीने बेलाची पानं खाऊन हा उपवास केला, आपल्याला काय तेवढं आता शक्य नाही आहे, पण निदान आपण फळं, नारळाचं पाणी, दूध या प्रकारचा फळाहार घेऊ